आजवर तुम्ही आंब्याचे बरेचसे प्रकार पाहिले असतील, पण कधी या पद्धतीने आंब्याची वडी पाहिली आहे का? नसेल पाहिली तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अतिशय टेस्टी, भन्नाट आहे आणि साधी सिंपल आहे. तर करायचे काय? अर्थातच यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा. तर इथे मी एक आंबा वापरलेला आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात आंब्याच्या वड्या तयार होतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे आणि हा गर आपल्याला मिक्सरमध्ये छान असा फिरवून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता या पद्धतीने आपली आंब्याची प्युरे तयार झालेली आहे. ही साईडला ठेवून देऊया. आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे दूध. तर अर्धा लिटर दूध मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. दूध थोडंफार कोमट झालं की यातलं साधारण 2 पळी इतकं दूध मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथे दूध थोडंफार गरम झालं आहे. आता यावेळेस आपल्याला यामध्ये आवडीनुसार साखर ॲड करून घ्यायची आहे. कितपत तुम्हाला गोड आवडतं ना त्याचा अंदाज घेऊन मीडियम गॅसवर ही साखर आपल्याला या दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तोपर्यंत काय करू, हे जे आपण साईडला दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये 1/4 कप इतकी मिल्क पावडर काढून घ्यायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, मिल्क पावडरच्या गाठी गुठळ्या होतात तेव्हा त्या छान सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि 1/4 कप इतकं यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला गाठी गुठळ्या होऊ न देता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे ही वडी सेट होण्यासाठी मदत होते, त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला. इथे छान असं एकजीव करून झालं की यामध्ये 2 चमचे इतकी व्हॅनिला फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर ॲड करून घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे, असेल तर आवर्जून वापरा. याने छान अशी टेस्ट येते. नसेल तरी काही हरकत नाही आहे. आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेलाच आहे, त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही. आता हे सगळं आपलं छान मिश्रण तयार झाले आणि इथे एक साईडला आपलं दूध देखील बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, म्हणजे त्यातली साखर जी आहे ती पूर्णपणे वितळलेली आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे ते तळाला चिटकलं नाही याची खात्री करून घ्यायचे. आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने एक साईडने मिश्रण या दुधामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्या साईडने चमच्याने छान असं मिक्स करत जायचं. तर इथे पाहू शकता थोड्याच वेळात मिश्रण असं दाटसर व्हायला लागतं. आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिश्रण असं दाटसर व्हायला मदत होते. तर मीडियम गॅस करूनच शेवटपर्यंत प्रोसेस मी केलेली आहे. आणि आता यामध्ये आपण जी आंब्याची प्युरे करून घेतलेली होती ती ॲड करून घ्यायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं. आणि इथे आपण इसेन्स वापरणार आहोत. इसेन्सऐवजी वेलची पावडर वापरली तरी काही हरकत नाही आहे. छान एकजीव करून घ्यायचं. या पद्धतीने मिश्रण तयार होतं. आता यामध्ये 1 चमचा इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे. छान असा थिक असा गोळा तयार झाला म्हणजे परफेक्ट मिश्रण शिजलेलं आहे. आता या पद्धतीने मिश्रण तयार झालं की हे आपल्याला एका तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, पण काही हरकत नाही आहे, तुम्ही अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता. तर आता हे मिश्रण रूम टेम्परेचरला आपल्याला असं पूर्ण वेळ थंड करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी थंड झालं की आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार छोट्या मोठ्या जशा तुम्हाला आवडतील तशा याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. कॅमेरा सेट करेपर्यंत मला मिश्रण सेट करायला बराच वेळ लागला, त्यामुळे थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आणि वरचं जे फिनिशिंग आहे ना ते व्यवस्थित आलेलं नाही आहे, पण काही हरकत नाही आहे. वड्या खूप सुंदर इथे तयार झालेल्या आहेत. इथे कट करून मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. या सगळ्या वड्या मी इथे सेपरेट करून घेतल्या, पण या अशा ना फारशा सुंदर दिसत नव्हत्या, त्यामुळे मी काय केलं, एका प्लेटमध्ये ना मिल्क पावडर काढून घेतली आणि या वड्यांना यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला छान अशा घोळवून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते अगदी जेली टाईप या वड्या तयार झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण या मिल्क पावडरमध्ये घोळवून घेणार आहोत. या पद्धतीने वड्या बनवून तुम्ही 8 ते 10 दिवस सहज स्टोअर करून ठेवू शकता. एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायच्या. फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाही, याला पाणी सुटण्याचे चान्सेस आहेत. नेहमीचे आंब्याचे तेच पदार्थच खाऊन जर तुम्ही बोर झाला असेल तर एकदा ही आंब्याची वडी नक्की ट्राय करा. मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आजवर तुम्ही आंब्याचे बरेच वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. ही आंबावडी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल
तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आंब्याच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.